राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम भगवान की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान सब संतन की जय। चांगला विचार केला तर सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि सच्चिदानंद रामदास बाबा गोड आणि मोल रत्न तुम्हाला मला प्राप्त झाले मला या ठिकाणी एक अभंग आठवण तुम्हाला मला आता काय करायचं राहिलं, काय बाकी राहिलं, चांगला विचार केला तर बाबू म्हणजे चांगला विचार केला तर माझी जनाबे सांगते आता तुमचं माझं काय कर्म बाकी राहिलेलं आहे, चांगला जर विचार केला विठ्ठल रुखमिनी तुम्ही अखंड अनाध्यायी मग सुखा काय ऊने झाले सोय रे त्रिभुवनी देव कराधनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी मग सुखा काय ऊने झाले सोय रे त्रिभुवनी लक्ष जर विचार केला आता घर पाहिला आपल्या डोळ्यात आठवतं सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीचे बाबूराया रे भक्ताची माया रे बाबूराया माझ्यावर आपण म्हणतो गेले उपकार सांगून काय अरे बाप लकरी आईसी माय धर्मे त्यांच्या लेखलेले पाय आणि दिले अक्षय अभय झालेलं त्या महात्म्याचा जर विचार केला तुमचा मला मारणारं बांधलं पण साधू संतांनी काय केलं अरे अनंत जन्मीचे विसरलो दुःख त्या श्रीपादाचं मुख पाहिलं ना तर मला नाही वाटायला मला तरी असं वाटतं जन्माला आलो ना आपण जन्म आलो त्यात आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले सती आणि भय निरस खंती कृत्य झालो इच्छा केली ते पावलो का म्हणे काळ आता करू न शके बळ तुमचं माझा जर विचार केला तर साधू संतांनी तुम्हाला मला कुठे नेऊन बसवलं आपल्याला प्रश्न पडतो आपण मोक्ष मिळेल का आपल्याला आपला उद्धार होईल का बाबाच्या मुखाच्या शब्द ऐकला लागला त्याच क्षणी मोक्ष पावला आणि बंधन त्या आत्म्याला चांगला जर विचार केला म्हणजे तुम्हाला मला नामस्मरण करायची गरज नाही का चांगला जर विचार केला आई वडिलांनी तुमचं माझं लग्न लावून दिल्याच्या नंतर ब्राह्मणाने अंतरपाठ धरला 5 मंगलाष्टक म्हटले आणि 5 मंगलाष्टक म्हटल्याच्या नंतर अंतरपाठ बाजूला केला याच्या मिलीच्या गळ्यामध्ये हार घातला पती पत्नी नातं तयार झालं आणि हे नातं तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला मला शंका आहे आपल्याला पुढे वंश वाढेल का नाही वाढेल बाबा सांगायचे 4 वर्ष झाले लग्न झालं पाळणा काही हाले ना बऱ्याच महात्म्यांकडे गेले गड्डे दोरे बांधणारे नारळ देणारे त्यांच्याकडे गेले बाबा वंश हलत नाही पाळणा हलत नाही काय करावं लागेल म्हणजे किती वर्ष झालं लग्नाला म्हणले 4 वर्ष झाले 4 वर्ष झालं अजून पाळणा हलला नाही म्हणले नाही मग काय करावं लागेल विचारलं त्यांनी बायको कुठं आहे म्हणजे लग्न लावलं हळदीची बोळणी गेली ती 10 माहेरी आहे आणि मी माझ्या घरी आहे चांगला विचार करा वंश वाढेल तो नाही वाढला इथं माऊली म्हणतात अरे बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली जेव्हा
अरे झाली संध्या संध्या माझा गेला, अरे आत्मा राम हृदयाला. तो बोध तुम्हाला मला मिळालेला आहे ना, त्याचं काय करायचं आहे? दर्शन करायचं. दर्शन काय म्हणायचे पाटील भाऊ? 9 काय 10 खंड, 9 खंड, 11 खंड गोटी, 11 खंड गोटी. घुटी काय करावं लागेल? घुटीच करावं लागेल. आणि घुटी केल्याशिवाय बाळाची तब्येत होत नाही. बरोबर आहे ना आमटे महाराज? काय करावं लागेल? घुटीच करावं लागेल. त्याला दर्शनच करावं लागेल. आणि दर्शन केल्याच्या नंतर माझे तुकोबर आहे म्हणतात, नाम चांगले चांगले अरे माझ्या कंठी राव बने, अरे कपी कुळ उद्धरिले मुक्त केले. राक्षसांचा सुद्धा उद्धार केला. तुमचा माझा होत नाही, शंका नाही. पण ज्याच्यावर नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं ना, त्याचंच नाव सांगायचं. बऱ्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा नाव सांगत नाही, नाव सांगत नाही. चांगला जर विचार केला तर काय करायला पाहिजे? तिथं सांगितलं विठ्ठल रुक्मिणी. काय व्हायला पाहिजे? आपल्या ध्यानात पाहिजे विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाथ ध्यानी, आणि मग सुखा काय कधी? जेव्हा तुमच्या सतत नामस्मरण आठवेला दिवस न कळे रात्री, हे अंगी खेळे दैवत पंढरीचे. दिवस नाही कळायला पाहिजे, रात्र नाही कळायला पाहिजे, सतत नामस्मरण व्हायला पाहिजे. माझा अनुभव सांगते. पण आता येताना निघालो आम्ही, आल्याच्या नंतर वाडे बोलायमध्ये गेलो. वाटलं आलो तुला देवी आज आता असं दर्शन करून जावं. देव्याच तुझा अनुभवाचा आहे. तू का म्हणे येते अनुभव प्रमाणा? अरे शब्दाचे गौरव कामा नाही. आता गाडी लावली, दर्शन केलं. मुलगा म्हणलं तुम्ही दर्शन करून म्हणजे बसलो. आता दर्शनाला गेलो तर भरी लांबलं तर लाईन लागलेली. पण नशीब आमचं हनुमंत गावडे भेटले आम्हाला. म्हणजे जे आहे काही म्हणजे जे आहे दर्शनाला म्हणले हो चला 2 मिनिटात. डायरेक्ट गेलं आत्मय दर्शन केलं 2 मिनिटामध्ये. ही कोणाची कृपा आहे? अरे आपण नुसतं म्हणतो का श्रीगुरु सारिका असता पाठीराचा, अरे इतरांचा रेखा कोण करी राजयाची कांता, काय भीक मागे अहो मनाची या डोळे सिद्धी पावे. तुम्ही आपण ज्या ठिकाणी बसलोत ना, ज्या ठिकाणी नामस्मरण करतो ना, तर माऊली म्हणतात कल्प तळू तळवटी जो कोणी बैसला, अरे काय उणे त्याला सांगा जोरी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, अरे आता उद्धरिळ गुरु कृपे. तर समर्थ सद्गुरूची कास धरा, शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं नामस्मरण आठवायला पाहिजे. आणि एकदा का तुमच्या ध्यानामध्ये ती विठ्ठल रुक्मिणी बसली, मग माझी जनाबाई म्हणजे मग सुखा काय येऊ नये, अरे झाले स्वहिरे त्रिभुवन. तुम्ही चराचरामध्ये माझे तुकाराम महाराज म्हणतात, चराचरामध्ये मला भगवंत पाहायला मिळाला. विठ्ठल जळी तळी भरला, हरिता खाव नाही उरला, तो मी ज्ञान दृष्टीने पाहिला. विठ्ठल विठ्ठल माझी जनाबाई म्हणते, अरे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, अरे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. चराचरामधला भगवंत तुम्हाला मला पाहायचाय, चराचरामधला भगवंत तुम्हाला मला अनुभवायचाय. आणि त्या चराचरातला भगवंत तुम्ही आपण पाहिला, अनुभवला. माझी जनाबाई म्हणते मग सुखा काय येऊ नये, झाले स्वहिरे त्रिभुवन. देव करा धनी, अरे रिद्धी सिद्धी वाही पाणी. जसं कल्पतरूचं झाड आहे ना, महात्म्याच्या मुखातला शब्द दृष्टांत आठवला म्हणून सांगते. ते सांगायचे पहा, एक कामगार भेटला, काम करणारा माणूस भेटला, त्याला भूत प्रसन्न झालं. आता भूत प्रसन्न झाल्याच्या नंतर गदगुल्या होता. कुठलं काम सांगायचं? हे शेत नांगरायचंय. त्याला बोलवलं, म्हटलं ये रे हे शेत नांगर. आल्याच्या नंतर 2 मिनिटामध्ये लगेच रिद्धी प्राप्त झाली. 2 मिनिटामध्ये आता शेत नांगरून तयार झालं. आता काय काम सांगायचं? आणि त्याची एक आठ होती, तुम्ही जर मला काम सांगितलं नाही तर मी काय करणार आहे? खाणार आहे. गदगुल्या होता. 2-3 महिने झाले. 2-3 महिन्यामध्ये पार अगरबत्ती छाप झाला. गावकऱ्यांनी विचारलं, रामभाऊ चांगलं होता, काय झालं? अरे बाबा म्हटले असं आहे, मला प्रसन्न झाले, पण त्याला काम नाही सांगितलं तर तो मला काय करणार आहे? खाणार आहे. तुम्ही आपण शेतकरी आहोत का? शेतात खळं लावतो आपण. ज्वारी करायची, बाजरी करायची, पूर्वी खळं लावायची. आता सगळं मशीनवर आहे. ते खळं लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे काय करायचे? उभा करायचे. काय म्हणायचे त्याला? तिवडा. त्या तिवडा उभा करायचा. त्या तिवड्याला बैल लावायचे. खाली ज्वारी बाजरीची कणस टाकायची. 1 तास 2 तास फिरवायचे. ते दाण्याला कणसाला दाणे सोडून बाजूला राहायचे. आणि तिफण लावली, उफडलं. सार एका साईडला आणि आसार एका साईडला. त्याने विचारलं एवढंच आहे ना, काय त्याच्यामध्ये काय हरकत नाही, खूप सोपं आहे. म्हटले काय? अरे तुला जेव्हा काम आहे ना तेव्हा त्याला बोलवून घ्यायचं. बोलवून घेतलं, तुझं काम झालं. आणि काम झाल्यानंतर त्याला एक काम सांगायचं, माझं काम झालं, तू काय करायचं? त्या खांबावर वरती जायचंय, खाली यायचं, वर जायचंय, खाली यायचं, वरती जायचंय, खाली यायचं. तुम्हाला मला काय सांगितलंय बाबांनी?
काय सांगितलं? अरे हीच बंगले को दस दरवाजे, बीच में पवन खंबा, अरे आवत जावत कोई नहीं देखा, यही बडा चंबा, बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोया. तो झोपलेला आहे ना, त्याला काम आहे तर कामाला लावायचं, आणि काम नसेल तेव्हा वर खाली करायचं. ज्ञानदेव तुकाराम. तुम्हाला 10 मिनिटं राहिल्यात, लवकर या.